ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आज ना मस्तपैकी मी व्हिडिओची स्टार्ट केली आहे, ते म्हणजे इडलीचं पीठ भिजवण्यापासून. आज ना सकाळीच मस्तपैकी मी इथे इडलीचं जे तांदूळ आणि उडदाची डाळ असते ना, ते भिजवून ठेवलेलं आहे. तर याचं प्रमाण सांगू का मी तुम्हाला? 3:1 असं प्रमाण घेत असते, म्हणजे 3 वाटी तांदूळ तर 1 वाटी मी उडदाची डाळ घेत असते. तर मागे मी एका शॉर्टवरती ना व्हिडिओ टाकला होता की माझी इडली आहे ना, ते एकदम फ्लफी व्हायची, पण अचानकच मध्ये ना फ्लफी होणं बंद झालं. तर त्याचं कारण काय, असं मी विचारलं होतं बऱ्याच जणांना, तर कोणीही ओळखू शकले नाही. कमेंट्स आल्या होत्या भरपूर की तुमचं म्हणजे सोडा नसेल टाकले किंवा व्यवस्थित बॅटर फ्लफी आपलं फिरवलं नसेल, असं तसं. पण तसं काहीही नाही. मी तांदूळ ना जो आपला राईस भात करत असते ना, ते वापरला होता, चांगला तांदूळ. तर त्याच्यामुळे इडली फ्लफी होणारच नाही. पण आत्ता ना जे इडलीचे तांदूळ असते ना, ते स्पेशल घेतले होते आणि मस्तपैकी याला 7 ते 8 तास भिजवून ठेवलं होतं. तर इडली अशी एकदम भारी झाली होती. तर आज होता संडे, संडे म्हणजे फंडे. तर आज ह्यांनी इडलीची चटणी एवढी भारी करते ना, खूप मस्त करते. खोबरं वगैरे जे ओलं खोबरं असते ना ते. तर आज होता यांच्याकडे स्वयंपाक करण्याचा बेत. स्वयंपाक म्हणजे फक्त इडलीची चटणी, आणि आज सकाळी फक्त इडली आणि चटणीचाच बेत होता. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघल्याप्रमाणे अशी त्यांची रेसिपी होती. एवढी भारी लागते ना, खूप मस्त लागते. तर इथे ना मस्त कोथिंबीर आणि वांगी मी घाई गडबडीमध्ये एकत्रच टाकून ठेवली होती. तर बघा हे भाजून घेतले त्यांनी, आणि आता काय करते ते त्यांनाच माहिती, मी बघलंसुद्धा नाही. पण टेस्टी एवढी भारी करते ना ही चटणी, खूप मस्त लागते. तर मला ना नक्कीच शिकून घ्यायला लागेल त्यांच्याकडून. तर अशा प्रकारे थोडीशी हेल्प करत असेल कोणी तर घरामध्ये किती छान वाटते ना, खूप मस्त वाटते. थोडंसं आराम पण मिळतो. ह्यांनी जेव्हा चटणी करत होते ना, तेव्हा मग मी आराम मिळतो म्हणतो, पण ना आपल्याला, आपण स्त्रिया आहे ना, असं एका जागी बसूच वाटत नाही, मला तरी वाटते. माझं जे काम आता समजा किचनमध्ये यांनी काम करत आहे आणि मला असं वाटते की माझं काम यांनी करत आहे, तर मग मी थोडा आराम करते. पण बसल्यानंतर असं वाटते डोळ्यासमोर परत दुसरं काम येत होतं, म्हणजे जसं की झाडून टाकणे, फरशी पुसणे वगैरे. तर मग त्यांनी इकडे किचनमध्ये होते तोपर्यंत मी घरं वगैरे मस्तपैकी झाडून घेतली. आणि इथे बघू शकता, सर्वात आधी मला तर वाटते की आपले घर मस्त नीटनेटके असावे. तर तसंच मी सर्व घरं वगैरे व्यवस्थित करून घेतले होते. ते म्हणतात ना, घर नीटनेटके असले की मनातही प्रसन्नता राहते. आज मी बसले आहे ज्वारी साफ करायला. खरं तर हे काम थोडं कष्टाचं वाटतं, पण जेव्हा आपण आपल्या हाताने धान्य निवडून डब्यात भरतो, तेव्हा त्याचं समाधान काही वेगळंच असतं. निसर्गाचं हे देण आपल्या ताटापर्यंत येण्याआधी किती कष्टातून जातं, याची जाणीव हे काम करताना नेहमी होते. एक एक दाणा वेचताना जुन्या आठवणींचा उजाळा मिळतो. तर हे अगदी खरं आहे. तर जे काही धान्य असते जसं की गहू, ज्वारी वगैरे, त्यांना म्हणजे साफ करेपर्यंत आणि आपल्या ताटापर्यंत येतपर्यंत, आपल्या पोटामध्ये जातपर्यंत किती सारं हार्डवर्क असते ना, हे सगळं फक्त एक ना शेतकरीच करू शकतो. तर शेतकऱ्याने सर्व काही करत असते, तरी पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वगैरे काही त्यांना जसं पाहिजे तसं मिळत नाही. म्हणजे ते आता असते सर्वांचं काहीतरी. अशा प्रकारे मी इथे ज्वारी वगैरे साफ करून घेतलेले आहे. तसं तर मी घरं वगैरे साफ करून घेतले होते. नंतर मग ना ज्वारी दिसली होती, म्हणजे दळण मला निवडून ठेवायचं होतं. ह्या वेळेसचा जो कट्टा आहे ना, तो थोडासा म्हणजे चांगलाच होता, पण त्याच्यामध्ये ना एक एक असे खडे असते ना, ते दिसत होते. एक एकच, जास्त नाही. मग म्हटलं व्यवस्थित करूनच मी देत असते, नाहीतर एरवी काहीही नसते बाकीच्या कट्ट्यामध्ये. तसं तर मला आमच्या बाबाकडूनच मिळत असते. पण यावेळेस ना आम्ही आता गेलोच नव्हतो गावाकडे. जेव्हा गावाकडे जाईल तेव्हा घेऊन येणार. तर मस्तपैकी मग इथे ज्वारी वगैरे साफ करून घेतलेले आहे. तर बघा, एक स्त्री जेव्हा मुलगी असते तेव्हा तिचं रूप जरा काही वेगळंच असतं, आणि जेव्हा ती एक आई होते किंवा लग्न झाल्यानंतर ती संसाराला लागते, तेव्हा तिचं रूप जरा काही वेगळंच असतं.
हो ना, बरोबर आहे. तर लग्नाच्या आधी असं कधी तुम्ही केला का? ज्वारी वगैरे कधी निसू लागलात का मम्मीला वगैरे तुमच्या? हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर अशा प्रकारे मग संध्याकाळचं जेवणासाठी मस्तपैकी मी इथे केली होती ज्वारीच्या कन्या आणि ही चटणी. एकदम गावरान रेसिपी जी की आमच्या गावाकडे करते आणि आमच्या आजी आजोबा खायचे. सगळं झाल्यानंतर टी व्ही बघता बघताना तर इथे साफ करायला घेतले होते मी. जेवण वगैरे झाल्याच्या नंतरची ही गोष्ट आहे. मेथीची भाजी मस्त टी व्ही बघणं चालू होतं आणि मग मेथीची भाजीसुद्धा साफ करून झालं आणि मग ना परत एक काम दिसलं मला ते म्हणजे उद्या शेंगदाण्याचं कूट नाही आहे तर त्याच्यासाठी मग हे कूट आहे ते मला करून घ्यायचं होतं. मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेतले इथे आणि आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा असं म्हणतो ना थोडा आराम करते म्हणता म्हणता किती कामं केले हे मलाच माहिती नाही. तर हे बघा शेंगदाणे ना छान मस्त भाजून झाले त्याला थंड होऊ दिलं आणि मग असे जे त्याचे कवर आहे ते काढून घेतले हाताने जेवढे निघत होते तेवढे आणि मग भरून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे इथे मी. तर हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते आठवड्याभरासाठी मी करून ठेवत आहे. मिक्सरच्या आवाजापेक्षा खलबत्त्यात कुटलेल्या शेंगदाण्याची चव जरा भारीच लागते. पण वेळ वाचवण्यासाठी आज मिक्सरचा बरा उपयोग होत आहे. स्वयंपाकघरातल्या या छोट्या छोट्या गोष्टींचं घर खऱ्या अर्थाने होम बनतात नाही का. आपल्याला वेळ वाचवण्यासाठी आजकाल किती सारे जसं की प्रोडक्ट निघाले आहे म्हणजे उपकरणं वगैरे म्हणू शकतो आपण. आधीचे लोक जे आहेत ते ना खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती वाटायचे छान असे, पण आता सर्व काही निघालेलं आहे. फक्त बटन दाबायचं काम आहे. तर मग नंतर संध्याकाळच्या वेळेस आमचा हॅपीनेस म्हणजे ती ही आहे आमची नवीन गाडी, माझी नवीन स्कूटी मला यांनी गिफ्ट केलेली आहे. तर हा असा होता आजचा दिवसभराचा व्लॉग. तर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल तर. आणि कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काय चुकीचं वाटलं आणि काय नाही. तुमच्या मनात जे काही येते ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय.